ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, खरा मिशनरी म्हणजे कोण आणि मिशन कार्य म्हणजे काय? खरा मिशनरी हा जो आपला देश, गाव, घरदार सोडून परमेश्वराने दिलेल्या जागी आनंदाने जातो आणि तेथे जाऊन लोकांची पूर्ण अंतःकरणाने सेवा करतो आणि जागोजागी परमेश्वराची सुवार्ता पसरवण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्त कोण आहे हे इतरांना आपल्या जीवनाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मिशनरी असतो. आणि मिशन कार्य म्हणजेच प्रभू येशूचं जे मिशन कार्य आहे, प्रभू येशूच्या पावलावरती पाऊल ठेवून जे मिशन कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांद्वारे आपल्याला दिलेलं आहे, त्या मिशन कार्याला हातभार लावणे म्हणजेच खरं मिशन कार्य आहे. या जगामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यासाठी, देवाची राज्याची घोषणा करण्यासाठी केवळ 12 प्रेषितच नाही, तर त्यानंतर अनेक जण ख्रिस्त प्रेमाने जणू काही पेटून उठलेले होते आणि परमेश्वराची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमाची ज्योत अनेक मिशनरी यांनी वेगवेगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पेटवलेली आहे. केवळ जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही, तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये ख्रिस्ताच्या प्रेमाची ज्योत पेटवलेली आहे. आणि आज देऊळ माता आपल्या समोर एक महान मिशनरी याचं उदाहरण ठेवत आहे. त्याला संपूर्ण देश त्याला अभिवादन करत आहे त्याच्या मिशन कार्यासाठी, त्याला अभिवादन करत आहे त्याच्या पवित्र जीवनासाठी, त्याला अभिवादन करत आहे त्याच्यामध्ये असलेल्या त्या ख्रिस्तासाठी, त्या ख्रिस्ताच्या प्रेमासाठी त्याने जे कार्य केलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. ती व्यक्ती म्हणजेच आणि ती मिशनरी व्यक्ती म्हणजेच संत फ्रान्सिस झेवियर. केवळ गोवासाठी नाही, संपूर्ण देशासाठी, जगासाठी आज गर्वाची बाब आहे. जवळजवळ 450 वर्ष होऊन गेऊन देखील त्याच्या शरीराला कुजण्याचा अनुभव आलेला नाही, कारण ख्रिस्तासाठी त्याने आपलं संपूर्ण जीवन वाहिलेलं होतं. स्पेन येथे जन्मलेला एका तल्लख बुद्धिमत्त असलेल्या संत फ्रान्सिस झेवियरने आपलं शिक्षण घेतल्यानंतर इंडियामध्ये तो आला. भारतामध्ये आल्यानंतर भारताची भाषा तो शिकला. केवळ भाषा शिकला नाही, तर तेथल्या लोकांप्रमाणे जीवन जगून तेथल्या लोकांना आपलेसे करून ख्रिस्ताच्या प्रेमाकडे त्याने आलेला आहे. आणि त्याप्रमाणे साधीसुधी राहणी जगून, साधेसुधे जीवन जगून आपल्या जीवनाद्वारे अनेक लोकांना त्याने अट्रॅक्ट करून, अनेक लोकांना त्याने आपल्याकडे खेचून ख्रिस्त कोण आहे हे त्यांना त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ भारत देशात नाही, तर जपान आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरवलेली आहे. ख्रिस्ताच्या प्रेमासाठी इतका पागल किंवा वेडा झालेला मिशनरी आपण नक्कीच पाहत आहोत. वारा असू द्या, ऊन असू द्या, पावसाळा असू द्या, काही असू द्या, परंतु संत फ्रान्सिस झेवियरची मिशनरी झील, मिशनरीची जी कार्य होते ती कार्य कधीच थांबू शकले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक रात्रीचा प्रवास करून त्याने अनेक ठिकाणी जाऊन परमेश्वराची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमाची सुवार्ता ज्वाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असं सांगतात की जो खरी मिशनरी असतो त्या मिशनरीला सर्व गोष्टीचा सामना करावा लागतो. कारण ख्रिस्ताच्या मागे जायचं असेल तर नक्कीच वधस्तंभाला आलिंगन दिलं पाहिजे. आणि संत फ्रान्सिसच्या जीवनामध्ये देखील अनेक वधस्तंभ आले, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आले आणि या आजारामध्ये त्याला तिथेच टाकण्यात आलेलं होतं. आणि तरी सुद्धा शेवटपर्यंत त्याच्या ओठावरती ख्रिस्ताचं नाव होतं. ख्रिस्तासाठी तो काही करण्यासाठी तयार होता. आणि या आजारामध्येच संत फ्रान्सिस झेवियर आपला आत्मा परमेश्वराच्या हातात सोडून. परंतु संत फ्रान्सिसने जे कार्य केलेलं आहे ते कार्य आज देखील लोकांच्या मनावरती तसंच आहे. आज देखील अनेक लोकांसाठी संत फ्रान्सिस झेवियर एक प्रेरणास्थायी बनलेला आहे. अनेकांसाठी तो एक मोठा मॉडेल आहे. आज आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. ती गोष्ट म्हणजे की खरा मिशनरी कसा असला पाहिजे, खरं मिशन कार्य काय असलं पाहिजे. आणि माणसामध्ये जर ख्रिस्तासाठी प्रेम असेल तर नक्कीच माणसाच्या हातून मोठमोठे कार्य होऊ शकतात. आज संत फ्रान्सिस झेवियरचं उदाहरण आपल्या समोर घेऊया.
स्पेनमध्ये जन्माला आला, परंतु भारतामध्ये मरण पावला. ख्रिस्ताची सुवार्ता पसरवता अनेकांना त्यांनी ख्रिस्ताकडे आणली. आज त्या संत फ्रान्सिस झेवियर प्रमाणे प्रेमाचं, त्या फ्रान्सिस झेवियर प्रमाणे एका मिशनरीचं जीवन जगण्यासाठी, ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना देण्यासाठी परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया. आमेन.